नमस्कार. 9 डेज 9 थॉट्स या सिरीजच्या 8व्या भागात मी पल्लवी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज वैभव जोशी यांची माझी आवडती एक कविता आपण शेअर करणार आहोत. प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार. प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार. ऊन, पाऊस, वारा, वादळ येणार आणि जाणार. निश्चयाला अडथळ्यांचा कसला आलाय धाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. बेभानाचे पाय कधी उंबऱ्यात नाही अडत. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. कुठली वाट, कुठलं वळण, सगळे प्रश्न नंतर. काटे कुटे, खाच खळगे असतीलही लाख. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. आजवर किती वेळा केले सुरुवात. अर्ध्यावर सुटला होता इराद्याचा हात. आता नाही, आता नाही, आता नको माघारीची भूल. खुणावते आहे बघ गुलबकावलीचे फूल. वाटेमधल्या चकव्यांकडे कर डोळे झाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. नशिबाला खेळू देत नशिबाचे खेळ. नशिबाला खेळू देत नशिबाचे खेळ. तुला काय त्याचे, चल तुला नाही वेळ. डोळ्यांमधली ठिणगी आणि उरामधला श्वास. डोळ्यांमधली ठिणगी आणि उरामधला श्वास, एवढ्या दोन गोष्टी आहेत लढायला बास. लहान मोठ्या संकटांची करून टाक राख. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. ज्यांना ज्यांना वाटलेला तुझा प्रवास फोल. ज्यांना ज्यांना वाटलेला तुझा प्रवास फोल. तुझ्या प्रवासात आहे त्यांचे देखील मोल. वेस पार केल्यानंतर, बरं का, वेस पार केल्यानंतर येईल त्यांची हाक. वळून पाहताना सगळे माफ करून टाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. चल पाऊल पुढे टाक. अत्यंत मोजक्या आणि सोप्या शब्दात मला प्रेरणा देणारी ही कविता. आणि काहीही झालं तरी सुद्धा थांबायचं नाहीये हे निक्षून सांगणारी ही कविता. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. उद्या पुन्हा भेटूया याच सिरीजच्या 9व्या भागात. धन्यवाद.